सामनाच्या आजच्या रोकठोक या सदरामध्ये इमर्जन्सी या चित्रपटावरती टीका करण्यात आली आहे। कंगना रनौत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी हा चित्रपट काढला। बॉक्स ऑफिसवरती तो साफ कोसळला। हीच इंदिरा गांधींची ताकद आहे असं रोकठोकमध्ये म्हणण्यात आले। नक्की काय मुद्दे आहेत आपण बघूया। कंगना राणावत हिचा इमर्जन्सी हा सिनेमा आल्याच बॉक्स ऑफिसवरती आदळल्याचं म्हणण्यात आलंय। खासदार संजय राऊत हे इंदिरा गांधी आणि इमर्जन्सी चित्रपटावरती काय म्हणाले आणि त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूया। कंगना राणावत की फिल्म पूरी तरह से पिट गई, क्योंकि मैं भी फिल्मों का जानकार हूँ। मैं हमेशा फिल्में देखता हूँ। उस वक्त की जो बातें हो रही थी उस बारे में आप जरा एक बार देख लीजिए क्या हो रहा था देश में। एक केंद्रीय मंत्री की हत्या हो गई। देश के प्रधानमंत्री इंदिरा गांधी को मारने की साजिश रचने वाले और उसके लिए बॉम्ब की फैक्ट्री बनाई थी इंदिरा गांधी को मारने की। मुख्यमंत्री को या प्रधानमंत्री को कोई एक खत लिखता है धमकी भरा या कोई फोन करता है तो भागम भाग होती है और उस व्यक्ति को सालों साल जेल में रखा जाता है। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे ने इमरजेंसी का समर्थन किया था, पूरी तरह से इंदिरा गांधी को समर्थन दिया था। त्यांनी तेव्हा आणीबाणीमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींचं कौतुक करून जेलवारी स्वतःची वाचवली आणि म्हणून आता त्यांच्याकडे मजबुरी आहे। शिवसेनेची तेव्हाची भूमिका ही स्वतःची चमडी वाचवणारी होती आणि म्हणून आज आणीबाणीचं समर्थन करावं लागतं। याचं समर्थन करणं म्हणजे स्वतःचं भविष्य अंधकारमय करण्याचा हा एक प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।